नमस्कार सगळ्यांना. पहिले मराठीमध्ये करू आपण, नंतर हिंदीमध्ये करू. तर 6 जूनला आपण सगळ्यांनी पाहिलं दिल्लीच्या जंतर मंतरवर परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. SSC GD चे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत, त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. असं एकंदरीत पाहिलं तर आपण SSC GD, नीट, CBSE आणि CUET हे स्टुडंट जर बघायला गेले तर 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट्सचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाहीये. त्यासाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे. पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमचा शांतीपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे. तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या. तुमच्यामुळे स्टुडंट आत्महत्या करतायत, लाखो करोडो स्टुडंटचं भविष्य बर्बाद होतं तुमच्यामुळं, सगळं वाटोळं होऊ लागलं स्टुडंटचं. याची कोणीतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे? दिल्लीला या. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. धन्यवाद. एकदा मी हिंदी थोडून घेऊ आता बंद केले, आमचे सोशल मीडिया हॅक केले. ते नसते केलं तर मला अमेरिकेवर यायची गरज पडली नसती. विद्यापीठच का निवडलं? जिल्हाधिकारी कार्यालय विद्यापीठात काय प्रॉब्लेम सर? नाही प्रॉब्लेम काय? परमिशन भेटलेली आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. प्रोटेस्ट कुठेही हो, 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. लाखो करोडो स्टुडंटचं आयुष्य जे आहे ते त्याच्यावर मोठा क्वेश्चन मार्क आहे. मला वाटतं आपण त्याच्यावर थोडं फोकस करूया. नरेंद्र मोदी हे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतील असं तुम्हाला वाटतंय का? कारण तुमच्या पहिल्या दिवशी जे आंदोलन होतं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, पुढे देखील प्रतिसाद मिळेल काय त्याच्यात? काही लोक ओडिसावरून आली होती, बंगालवरून आली होती आणि त्याच्यानंतर त्यांचं असं झालं की आता हे देशभर वाढलं पाहिजे. म्हणजे मला तिथं भरपूर जे सगळे तरुण जे आलेले होते देशभरातून, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही देशभर करा आणि त्याच्यामुळे आम्ही आता वेगळ्या वेगळ्या राज्यात करणार आहोत. आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय, काही धमकीचे फोन किंवा घरच्यांना सो आय रिअली रिस्पेक्ट दॅट पॅशन. पण आम्ही लवकरच आमच्या फॉर्मल बॉडीज पण अनाऊन्स करू. तुम्ही आता विद्यार्थ्यांचे प्रश्न लढताय, या प्रश्नात तुम्हाला यश मिळाल्यानंतर ना पुढचे काही मुद्दे असणार आहेत का? सर आधी हा प्रश्न सुटला तर आपण पुढचा प्रश्न धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं की नीट पेपर फुटीची यंत्रणा सगळी कोलॅप्स झालेली आहे, करायची गरजच पडली नसती. दिल्लीमध्ये आंदोलन करताना तुम्हाला देशातल्या इतर अनेकांनी पाठिंबा दिला, ते तुमच्यासोबत आलेले होते. पुण्यामध्ये आंदोलन करताना असे पुण्यातले कोणते घटक आहेत, कोण व्यक्ती आहेत ते तुमच्या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी आलेले आहेत? आता आंदोलनाचं आयोजन करताना तुम्ही कोणासोबत कॉर्डिनेट करतात, कोणाशी चर्चा करतात? मंडळी कोण आहे की यावं लागेल, कोणाला कोणतरी बोलावं लागेल. तर माझी जेवढी आईवडील हे बघता त्यांना सांगतोय, तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबू नका. जोपर्यंत मी एकटा बोलत राहील तोपर्यंत असू शकता मला एकट्याला आवाज दाबायचा प्रयत्न करतील. पण जेव्हा लाखो करोडो स्टुडंट सोबत बोलतील ना, तेव्हा यांची हिंमत होणार नाही कोणाचा आवाज दाबायला. आणि जेलमध्ये जर कोणाला टाकायचं तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. तुमच्या लेकरांना जेलमध्ये जाऊन देणार, मी त्याची जबाबदारी घेईल. पण तुमच्या लेकरांना तुम्ही बोलण्यापासून थांबू नका. नाही आता इथंच सर. तर दिल्ली पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं तुम्हाला? पुणे पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं? एक मिनिट सर, आय एम आन्सरिंग सर प्लीज. ठीक आहे, लिगली करतो आम्ही, म्हणजे बेस काय याच्यात. आणि चला ठीक आहे, हे एकदा मी अजूनही करतो. चला म्हणजे मी एक पाहिलं, वेदांत जो होता 17 वर्षाचा स्टुडंट, ठीक आहे, त्या 17 वर्षाच्या स्टुडंटला पाकिस्तानी बोलण्यात आलं जेव्हा त्यांनी CBSE मध्ये काय घोळ चालला तो एक्सपोज केला.
हेच मिळवून दिलं इंडिपेंडन्स. किती वर्ष लागले होते सर? ते वर्षाचं नाही, त्यांनी ते लढले म्हणून भेटले. हो, पण किती वर्ष? ठीक आहे ना. आम्हाला 15 दिवस झाले सुरू होऊन. अभिजित, तुम्ही म्हणे की आता तुम्ही इकडे थांबणार आहात, जाणार नाही. Yes. तुम्ही अमेरिकेत नेमकं कशासाठी होता? नोकरी होती, शिक्षण होतं, ते संपलं का? नाही. आणि त्यानंतर आता भारतात येऊन परत कायमस्वरूपी राहणार तर त्यामुळे मला एक रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावर, मी सुरू केलेलं, त्यामुळे की मला कुठे ना कुठे देशात वापस यावं लागेल, आणि त्यामुळे मी आता इथं आलोय. भीती होती त्यांना? हा? एक भीती होती काँग्रेस जनता पार्टीची आता राजकीय स्थापना झाली का? काय झालं पुढे? काय नाही, ही काय एक होतंय? मुवमेंट आहे सर, ही एक मुवमेंट आहे. आणि मी परत तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, मी ऑफेंड नव्हते सर, मी रिक्वेस्ट करतो, आणि 15 दिवस झाले. 15 दिवस नेमकं विचारायचं काय आहे. नाही चर्चा भारताबद्दल? नाही, भारताबद्दल चर्चा होती, कारण की जर अमेरिकेत बघायला गेलं, अमेरिकेची जी आयटी, हा खूप चांगला प्रश्न विचारला, याच्यावरून मला आठवलं. अमेरिकेची जी आयटी आहे, आयटी इंडस्ट्री, ते सगळे भारतीय चालवतात. सिलिकॉन व्हॅली जी आहे, तिथे सगळ्या मोठ्या मोठ्या पोझिशन्सवर सगळे भारतीय आहेत. अमेरिकेत जर हायेस्ट अभिजित, तुम्ही अमेरिकेत शिक्षण घेतलंय, तिथली समजा एज्युकेशन प्रणाली पाहिली, काय बदल व्हायला पाहिजे, काय झालं पाहिजे, काय नाही, काय सर, त्याच्यावर आपण नंतर बोलू. आता आपण मला एक हिंदी, हमें सबको मिलकर आवाज उठानी पड़ेगी. जब तक ये लोग हमारी बात नहीं सुनते, हमें सबको साथ में आना पड़ेगा. कब तक इस देश में स्टूडेंट सुसाइड करते रहेंगे, कब तक इस देश में पेपर लीक होते रहेंगे, कब तक इस देश में सर्वर डाउन होते रहेंगे, और उसके बाद भी मंत्री अपनी कुर्सी पर बने रहेंगे. अगर आपकी एक गलती हो जाए, आपका फ्यूचर बर्बाद हो जाएगा. अगर आप कंपनी में कोई एक गलती कर दो, आपकी जॉब चली जाएगी. लेकिन या गलतियों पर गलतियां संबंधित आहेत, कुठल्या तरी विद्यार्थी चळवळ असेल किंवा धार्मिक संघटना असेल किंवा राजकीय पक्ष असेल किंवा जातीय पक्ष, मग हे ऑर्गॅनिक जनता पार्टी, कोकण जनता पार्टी कुठं आहे? ही सगळी कुठल्या संघटनेत काम करणारी मुलं आहेत. ऑर्गॅनिक जनता तुम्ही काही माहिती घेतली का या तपासाच्या संदर्भात? आणि दुसरी गोष्ट, या तपासामध्ये प्रामुख्याने जी लोक पेपर फुटीत होती ती पुण्यातली सहभागी होती, त्याच्या मागे नेमकं कोण आहे याबाबत काही तुम्ही माहिती घेतली का? सीबीआय माझ्यासोबत का बोलेल सर? मला तर वाटतं माझ्यावर सीबीआय रेड होईल. तुम्ही काय त्यांच्याकडे विचारणा केली का नाही, नाही, आतापर्यंत? नाही. एवढे म्हणजे हजारो तरुण जंतर मंतरवर येत आहेत, तरी ते ऐकायला तयार नाही. तुम्हाला वाटतं की माझ्या एका ईमेलवर राजीनामा देतील? अभिजित, झुरळ हा एक उपद्रवी कीटक समजला जातो, रोगराई पसरवणारा कीटक समजला जातो. हे सगळे केळसवाड्या नजरेनं बघितलं जातं. तुमच्या पार्टीला गांभीर्याने का घ्यावं जनतेने? जुरळ कुठं असतात? बीजेपी समर्थकों को छोड़ने को बोला है इसके करो पार्टी ज्वाइन कर. मुझे लगता है देश एक डेमोक्रेटिक कंट्री है, जिसको जो पार्टी शुरू करना चाहता है कर सकता है, उसमें कोई रोक नहीं होनी चाहिए. आगे जाके हमको कांग्रेस जनता पार्टी कल जंतर मंतर से ज्यादा सपोर्ट है. आगे जाके राजनीति में 2029 के लोकसभा चुनाव के पहले कांग्रेस जनता पार्टी